नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलोय। मुंबई उच्च न्यायालयामार्फत 5 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। परमनंट पदासाठी ही भरती होत आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। यासाठी शिक्षण तुमचं 7वी असणे आवश्यक आहे। वयमर्यादा 18 ते 38 वर्ष दिलेलं आहे। तेच कॅटेगरी मधून तुम्ही अर्ज करत असाल तर वयामध्ये सूट असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच भरती संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण मुंबई येथील उच्च न्यायालय यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेलो पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांनीच इथे प्रयत्न करायचा आहे। तर बघू शकता, स्वयंपाकी या पदासाठी ही पदभरती एकूण 5 रिक्त पदासाठी होत आहे। या पदासाठी S3 चा पे स्केल तुम्हाला 16,600 ते 52,400 पर्यंतचा असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अधिक महागाई भत्ते व नियमाप्रमाणे देय भत्ते सुद्धा दिले जातात। तर एक परमनंट जॉब तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्वयंपाकी पदासाठी या ठिकाणी मिळत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी कोण अर्ज करू शकणार आहे, पात्रता कशा प्रकारची लागणार आहे, वयमर्यादा काय आहे, पात्रतेच्या अटी व शर्ती काय आहे, अर्ज शुल्क किती लागणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे आणि त्याचप्रमाणे अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती संबंधात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही आणि व्हिडिओच्या शेवटी या पदासाठी जो अर्ज आहे तो अर्ज कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचा आहे याची माहिती मी देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत इथे बघत राहा। तर इथे बघू शकता, निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे। यामध्ये पुरुष, स्त्री आणि इतर उमेदवार अर्ज करण्याकरता पात्र आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। 6 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। तर इथे बघू शकता, अर्ज पाठवण्यासाठी या विभागाचा ऍड्रेस सुद्धा या जाहिरातीमध्ये या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। तर या दिलेल्या ऍड्रेसवर 6 जुलै 2026 रोजी तुमचा अर्ज या ठिकाणी पोहोचेल किंवा त्याच्या आधी तुमचा अर्ज पोहोचेल या उद्देशाने स्पीड पोस्टच्या माध्यमातून अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर ही तर माहिती झाली अर्ज सादर करण्याबाबत। आता पात्रता कशा प्रकारची या ठिकाणी लागणार आहे तर त्याची माहिती आपण इथे बघणार आहोत। तर इथे बघू शकता, उमेदवार हा भारताचा नागरिक असावा। शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवाराचे जे शिक्षण झालेलं आहे ते किमान 7वी असणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी बघा, जी शिक्षण पात्रता दिलेली आहे ती किमान 7वी उत्तीर्ण शिक्षण पात्रता इथे लागणार आहे। तर कमीत कमी 7वी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहे। त्याचसोबत मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता या ठिकाणी येणे आवश्यक आहे। मान्यताप्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेल्या उमेदवारास इथे प्राधान्य दिला जाणार आहे। अनुभव पात्रतेमध्ये उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वयंपाकी पदासाठी अर्ज इथे करू शकता। त्यानंतर वयमर्यादेमध्ये वयाची अट ही खुल्या प्रवर्गासाठी किमान 18 वर्ष तर कमाल वयाची अट 38 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांना किमान वयाची अट 18 वर्ष तर कमाल वयाची अट 43 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या एलिजिबिलिटी एज क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे प्रयत्न करू शकता। त्यानंतर पात्रतेच्या अटी व शर्ती कशा प्रकारच्या आहेत तर इथे बघू शकता, त्या उमेदवाराचे चारित्र्य व वर्तणूक चांगले असणे आवश्यक आहे। करार करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे। MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे। त्यानंतर त्याच्या नैतिक वर्तनाच्या गुन्ह्यासाठी त्याला दोषी ठरवण्यात आलेले नसावे। त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी न्यायालय खटला चालवलेला नसावा किंवा त्याला दोषी ठरवलेले नसावे। त्याचप्रमाणे या ठिकाणी बघू शकता, हयात असलेल्या पती व पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी। त्यानंतर या ठिकाणी हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी। अशा प्रकारचे या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी त्या उमेदवारास अर्जासोबत या ठिकाणी जोडावे लागणार आहे। तर अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती पात्रतेच्या इथे दिलेल्या आहेत। तर या पात्रतेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर इथे बघू शकता, अर्ज शुल्क या ठिकाणी किती लागणार आहे याची माहिती इथे दिलेली आहे। तर 1000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि ही जी अर्ज फी आहे ती सर्व प्रवर्गासाठी या ठिकाणी लागू असणार आहे। डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साइड यांच्या नावाने काढून घ्यायचा आहे राष्ट्रीयकृत बँकेमधून। तर अशा प्रकारे 1000 रुपयाचा या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट इथे दिलेला आहे। अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही। तेव्हा या ठिकाणी तुम्हाला अर्ज शुल्क भरूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। अर्ज शुल्क या ठिकाणी नॉन रिफंडेबल
रिफंडेबल असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता अर्ज शुल्काबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, तर जे उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करतील त्यांच्या अर्जाची या ठिकाणी छाननी केला जाणार आहे आणि जे उमेदवार या ठिकाणी पात्र असतील त्यांनाच निवड प्रक्रियेकरता बोलावलं जाणार आहे. तर इथे बघू शकता मूल्यांकन पद्धतीमध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा इथे घेतला जाणार आहे आणि ही जी लेखी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या ठिकाणी असणार आहे. 30 गुणांची इथे या ठिकाणी ही परीक्षा सुरुवातीला घेतल्या जाणार आहे. त्यानंतर स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे जी 30 गुणांची असणार आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांची आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची. अशा प्रकारे 80 गुणांची या मूल्यांकन पद्धतीच्या माध्यमातून तुमची निवड प्रक्रिया या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी जोडायची आहे याची माहिती इथे दिलेली आहे. तर बघू शकता जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखल्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र, त्यानंतर SSCचं बोर्ड सर्टिफिकेट ही या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्र किंवा प्रमाणपत्र 7वी 10वी 12वी किंवा तुमचं अन्य कोणतंही शिक्षण या ठिकाणी झालेलं असेल त्याच्या सर्व तुम्हाला गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. स्वयंपाक अभ्यासक्रमात मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र, स्वयंपाक कामाचा अनुभव असल्यास त्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे. लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र, त्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांनी प्रदान केलेले जातीचा दाखला, डोमिसाइल प्रमाणपत्र, शासकीय कर्मचारी या ठिकाणी असेल तर कर्मचाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र कार्यालयामधून या ठिकाणी घ्यायचे आहे. त्यानंतर विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदललेले असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबतचा दस्तावेज जोडायचा आहे. उदाहरणार्थ शासकीय राजपत्र या ठिकाणी तुम्ही जोडू शकता किंवा विवाह प्रमाणपत्र देखील या ठिकाणी जोडू शकता. त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावाने काढलेला तुम्हाला 1000 रुपयाचा जो डिमांड ड्राफ्ट आहे तो देखील या ठिकाणी जोडायचा आहे. त्यानंतर संबंधित इतर आवश्यक कागदपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार जोडायचे आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण कागदपत्रांबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर येथे उमेदवारांना काही सूचना दिलेल्या आहेत तर या सर्व सूचना तुम्हाला वाचून काढायच्या. संपूर्ण माहिती सूचनेबाबतची या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही जाहिरात पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही संपूर्ण माहिती या पदभरतीची या ठिकाणी घेऊ शकता आणि या पदासाठी अर्ज सादर करू शकता. आता या जाहिरातीसोबतच एक अर्जाचा नमुना दिलेला आहे तर तो अर्ज कशा पद्धतीने या ठिकाणी भरायचा आहे त्याची थोडक्यात माहिती मी देणार आहे. तर इथे बघू शकता इथे सुरुवातीला अलीकडे काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला या बॉक्समध्ये चिकटवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे उमेदवाराचे संपूर्ण नाव, त्यानंतर पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित लिहून घ्यायचा आहे. तुमचं राष्ट्रीयत्व काय आहे, महाराष्ट्राचे अधिवास आहे का ते हो नाही किंवा या उत्तरामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक, तुमची ईमेल ID, त्यानंतर तुमचं लिंग कोणतं आहे, स्त्री पुरुष इतर जे काही असेल ते या बॉक्समध्ये भरायचं आहे. त्यानंतर तुमचा धर्म, तुमचं जात किंवा प्रवर्ग, त्यानंतर तुमची जन्मतारीख, तुमचं जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेपासूनचं वय किती असणार आहे ते वयाबाबतची माहिती लिहायची आहे. त्यानंतर उमेदवाराची वैवाहिक स्थिती, तुम्ही अविवाहित आहात विवाहित आहे संपूर्ण माहिती भरायची आहे. हयात असलेल्या मुलांची संख्या, त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या, तुम्ही दिव्यांग आहात का, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबतची माहिती या बॉक्समध्ये संपूर्णपणे तुमची जे काही शिक्षण झालेले असेल त्याबाबतची माहिती, त्यानंतर स्वयंपाकी कामाचा अनुभव या ठिकाणी असल्यास त्याबाबतची माहिती लिहायची आहे. त्यानंतर इतर काही विशेष अतिरिक्त अर्हता असेल तर त्या अर्हतेची माहिती लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला कोणती भाषा अवगत आहे त्या भाषेची माहिती लिहायची आहे. त्यानंतर शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत असल्यास कार्यालयाचे नाव, धारण केलेले पद, नियुक्तीचा दिनांक अशी संपूर्ण माहिती या अर्जामध्ये तुम्हाला लिहून घ्यायची आहे. त्यानंतर उमेदवारांनी न्यायालयाने दोषी ठरवले आहे का, त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची चौकशी सुरू आहे का, अशी सर्व माहिती या अर्जामध्ये या ठिकाणी भरून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी बघू शकता नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला करून घ्यायची. तर अशा प्रकारे संपूर्ण अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला आपली जी काही शैक्षणिक कागदपत्र आहे, जी काही प्रमाणपत्र आहे त्याच्या सांक्षांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडायच्या आहे. आणि तो अर्ज तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवर 6 जुलै 2026 या दिलेल्या तारखेपर्यंत स्पीड पोस्टच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे ही पदभरती 5 रिक्त पदासाठी स्वयंपाकी या पदासाठी मुंबई उच्च न्यायालय यांच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात येत आहे. तशी जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.